पिंपरी चिंचवड शहर पुलिस आयुक्तालय में चाकन की समस्या पर एक बड़ी मीटिंग कलेक्टर ने बुलाई थी, जिसमें पुलिस कमिश्नर विनय कुमार चौबे समेत विभिन्न विभागों के प्रमुखों की संयुक्त रूप से बैठक बुलाई गई थी, जिसमें चाकन की सड़कें, ट्रैफिक, अतिक्रमण और पार्किंग से संबंधित जवाबदेही तय की गई। 31 अगस्त तक चाकन की सड़कों के गड्ढे भरने के निर्देश कलेक्टर ने दिए। ट्रैफिक कंट्रोल के लिए 100 MSF के जवान उपलब्ध कराने का ऐलान किया। सड़कों पर वाहन पार करने वालों पर शुक्रवार से कार्रवाई होगी। आज की मीटिंग ट्रैफिक जाम खत्म करने के लिए हुई थी। सड़कों की खराब हालत की वजह से ट्रैफिक धीमा हो जाता है। इस वजह से अक्सर एक्सीडेंट होते हैं और बदकिस्मती से कई लोगों की जान चली जाती है। इसीलिए 31 अगस्त से पहले सड़कों की खराब हालत को ठीक करना होगा। गड्ढे, साइड स्ट्रिप और चौड़ीकरण का काम किया जाएगा। अगर समय पर काम नहीं हुआ तो जिम्मेदार लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। ऐसी चेतावनी पुणे के कलेक्टर जितेंद्र हुड्डी ने दी। बिना इजाजत पार्किंग रोकने के लिए कदम उठाए जा रहे हैं। भारी गाड़ियां ही नहीं बल्कि सड़क पर दोपहिया वाहन भी पार्क करने पर उन्हें जब्त कर लिया जाएगा। अगर पहली बार ऐसा हुआ तो किसी को बख्शा नहीं जाएगा। अगर इस कार्रवाई से बचना है तो तय जगह पर ही पार्क करना जरूरी होगा। पिंपरी चिंचवड पुलिस को 100 और MSF जवान दिए जाएंगे। ये जवान ट्रॅफिक को कंट्रोल करने में मदत करेंगे। हा कमिटी स्थापित करण्याचा उद्देश हा होता की MIDC चाकण परिसरामध्ये बरेचशी एजन्सीज आहे जे पॅरलली काम करत असतात। त्याच्यामध्ये MIDC, MSIDC, नॅशनल हायवे, PMRDA, नगर परिषद, जिल्हा परिषद, PWD आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे इंडस्ट्रीज आहे आणि इंडस्ट्रीजला सोयी सुविधा देण्याकरिता जे कोऑर्डिनेशनची आवश्यकता आहे सर्व डिपार्टमेंट्समध्ये ते खूप महत्त्वाची आवश्यकता आपल्या समोर आता आलेली आहे। कारण सर्व प्रॉब्लेम्सचा एक जे मुख्य कारण जे आपल्या समोर होता ते हाच होता की प्रत्येक डिपार्टमेंटने काय काम करायचे, कुठला काम करायचे याच्याबद्दलचा जे समन्वय आहे त्याचा अभाव होता। तर त्याच्या अंतर्गत मागचे काही दिवसापासून वेगवेगळे विषयाबद्दल बैठका झालेली आहेत। रस्त्याची व्यवस्था सुधारण्याकरिता ही बैठका झालेली आहे। त्या ठिकाणी जे कचऱ्याचा प्रश्न आहे त्याच्याबद्दलही बैठका झालेली आहे। त्या ठिकाणी पॉवर ट्रान्समिशन जे लॉसेस आहे त्याच्याबद्दलही बैठक झालेली आहे। आजची मीटिंगचा मुख्य जे उद्देश होता ते हा होता की चाकणला जाणारे बरेचसे असे लोक आहे जे पुणेमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना सकाळी किमान 2 तास आणि संध्याकाळी 2 तास जे आहे ते ट्रॅफिकमध्येच त्याचा वेळ जातोय। तर हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे त्यासाठी आज हा बैठक झालेली आहे। आपण सर्वांना माहिती आहे की ट्रॅफिक स्पीड कमी होण्याचे जे सर्वात मुख्य कारण आहे ते आहे रोड्सची दुर्व्यवस्था। रोड्समध्ये खूप गड्डे आहे, साइड पट्टे जे आहे ते व्यवस्थित नाही आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची स्पीड पण कमी होते आहे आणि अनफॉर्च्युनेटली अपघात होऊन लोकांचे मृत्यू सुद्धा होत आहेत आणि खूप गंभीर गोष्टी आहे। तर याच्याबद्दल आज सर्व डिपार्टमेंट सोबत मीटिंग घेतलेली आहे। या आजची मीटिंगमध्ये सर्व डिपार्टमेंट्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जसं मी सांगितलं MIDC, MSIDC, नॅशनल हायवे, PWD, PMRDA, नगर परिषद, जिल्हा परिषद, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे उपस्थित होते। पोलीस डिपार्टमेंटचे सर्व मुख्य अधिकारी या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि हा निर्णय घेतलेला आहे की सर्व डिपार्टमेंट्सने सर्व रस्ते त्याच्यावर असणारे खड्डे आणि साइड पट्टीची दुरुस्ती हा 31 ऑगस्ट पर्यंत संपवायचे आहेत। ह्या 31 ऑगस्टची जी डेडलाईन आहे त्याच्यामध्ये जर एकही दिवसाचा उशीर झाला तर जे कन्सर्न ऑथॉरिटीज आहे, कन्सर्न इंजिनियर्स आहे आणि कॉन्ट्रॅक्टर त्याला जबाबदार ठरला जाईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा इमिडिएटली केली जातील। आम्हाला विश्वास आहे की सर्व यंत्रणा आता कामावर लागलेली आहे। तर हा पहिला काम जे आहे ते आपला वेळेवर संपून जातील। रोड व्यवस्थित झाले की त्याच्यानंतर जे एक मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक कोंडी होते त्याचं कारण हा आहे की चाकणमध्ये जाणारे खूप मोठ्या प्रमाणावर जे ट्रक्स आहे ते ट्रक जे आहे ते मेन रस्त्यावर लावतात आणि त्याच्यामुळे आपले रस्त्याची जी एक लाईन किंवा 2 लाईन जे आहे हा पार्किंगमध्ये संपून जाते। आता मी हा निर्णय घेतलेला आहे ज्याचा राज्य शासनाने आदेश पण काढलेला आहे की MIDC परिसरामध्ये जेवढे आपल्याकडे ओपन स्पेसेस अवेलेबल आहे ते सर्व ओपन स्पेसेस आम्ही आता पार्किंगसाठी वापर करणार आहोत आणि शुक्रवारी पासून हा जे कंप्लीट परिसर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही लोकेशनमध्ये रोडवर कोणत्याही गाडीला अगदी 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पर्यंत कोणालाही रस्त्यावर पार्किंग करण्याची मुभा नसणार। आम्ही सर्व पार्किंग आता MIDCच्या आत आमच्याकडे जे ओपन स्पेसेस आहे प्रत्येक ठिकाणी अगदी तलेगाव पासून जे फेज 4 आहे आपला भंडार डोंगर पर्यंत
त्या ठिकाणीपर्यंत MIDCची जागा आणि काही ठिकाणी आमचे जे गायरानचे प्लॉट आहे त्याची NOC आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी सर्व गाडी जी आहे ते आपली पार्किंगमध्येच लागतील आणि पार्किंगच्या बाहेर कुठलीही गाडी लागली तर त्याच्यावर जप्तीपासूनची सर्व कारवाई केली जातील. जप्ती करून सुद्धा आम्ही एक वेगळा पार्किंग स्पेस यासाठी मात्र दिलेला आहे की जप्ती करून ते गाडी त्या ठिकाणी घेऊन जायचे, जेणेकरून हा विषय जे आहे ते कम्प्लिटली आपल्या हातामध्ये राहिला पाहिजे. याच्यामध्ये आम्ही 0 टॉलरन्स पॉलिसी घेतली आहे की तुम्ही फर्स्ट टाइम ऑफेंडर जरी असेल तरी सेम कारवाई असणार आहेत. तर ह्याच्याबद्दल आमचे स्पष्ट डायरेक्शन दिलेले आणि शुक्रवारीपासून हा अंमलबजावणी आम्ही चालू करतो आहे. आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जे रोड लाईन डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी नो पार्किंग झोन म्हणून त्याचे बोर्ड्स वगैरे लावायचे आहे. मला असं वाटतंय की हे ट्रॅफिकच्या सर्व पार्किंग जर व्यवस्था आपण आतमध्ये केली तर किमान 25 ते 30% स्पीड आपली आपोआप वाढून जातील, कारण आपल्याला किमान 2 लेन प्रत्येक रोडवर आपोआप मिळून जातील. याच्याशिवाय पोलीसकडे सध्या त्या एरियाचा जे एकूण भौगोलिक साईज आहे ते बघता पोलीस विभागाकडे मनुष्यबळची कमतरता आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आज ह्या मीटिंगमध्ये MSFचे 100 जवान मंजूर करून पोलीसला उपलब्ध करून दिलेले आहे. हे MSFचे जवान येणारे 2-3 दिवसामध्ये मॅक्सिमम 1 वीकच्या आत पोलीस विभागाला मिळून जातील आणि 2 शिफ्टमध्ये पोलीस आहे हे जवान जे आहे ते कंप्लीट ट्रॅफिक मॅनेजमेंट हा परिसराचा करणार आहे, जेणेकरून कुठेही ट्रॅफिकचा विषय निर्माण होणार नाही. कुठलीही गाडी बंद पडली आहे निर्देशनास येते की काही गाडी जे आहे ते 1-1, 2-2 लिटरवर चालतात आणि मग बंद पडतात आणि मग सांगतात की आमचा डिझेल संपला म्हणून हा बंद पडलेली, तर त्याच्यावर पण कारवाई केली जाईल. आणि क्रेन आम्ही मोठी उपलब्ध करून देतो आहे, जेणेकरून त्या क्रेनचा वापर करून इमिडिएटली त्या गाडीला तिथून दुसरी ठिकाणी शिफ्ट केला जातील ज्या ठिकाणी आमची जप्तीच्या गाड्या असणार आहेत. तर हा निर्णय आज घेतलेला आहे. याच्याशिवाय एक महत्त्वपूर्ण बाब जे आहे ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते की जवळपास सर्व रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. काही ठिकाणी काही लोकांनी इल्लीगल टपऱ्या बांधलेल्या आहे, काही ठिकाणी चहाची स्टॉल बांधलेली आहे, काही ठिकाणी इल्लीगल गोडाऊन बांधलेले आहे आणि ते इल्लीगल गोडाऊन, टपऱ्या, चहा ते वाहतूक कोंडीचे जे मुख्य पॉईंट निर्माण झाले, कारण तिथे जाऊन हे गाड्या थांबतात. आम्ही सर्व डिपार्टमेंट्सला सूचना दिलेली आहे की गुरुवारी संध्याकाळीपर्यंत सर्व रस्त्यावर सर्व प्रकारचे जे अतिक्रमण आहे त्याची लाईन लिस्ट तयार करा. त्या सर्वांना 7 दिवसाचा नोटीस द्यावा आणि 25 ऑगस्टपासून 1 महिन्याच्या आत हे सर्व अतिक्रमण काढून घ्यायचे. आणि केवळ अतिक्रमण नाही काढून घ्यायचे, अतिक्रमण काढल्यानंतर त्याच्यासोबत त्याच वेळी तिथे रस्ता निर्माण करून द्यायचे, जेणेकरून परत त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही. आम्ही आमच्या डिपार्टमेंटला हा पण स्पष्ट डायरेक्शन दिलेलं आहे की आम्हाला कुठल्याही ठिकाणीकडून हा कंप्लेंट जर आली की ते एखाद्या माणसाच्या अतिक्रमण काढण्याची कारवाई सुटून राहिली, त्याचा काढला नाही बाकी लोकांचा काढला, तर ते खूप गांभीर्याने घेतला जातील आणि कन्सर्न अधिकाऱ्यावर व्यवस्थित कारवाई त्याच्याबद्दल केली जातील. तर अतिक्रमणबद्दल सुद्धा आमचा 0 टॉलरन्स आहे. कोणत्याही माणसाचा, कोणाचाही, कुठलाही पुढारी असो, कोणी असो, त्याचा जर अतिक्रमण असेल तर ते सर्व आम्ही 1 महिन्याच्या आत काढून घेत आहेत. 19 किलोमीटरचा एकंदरीत परिसर आहे चाकण चौक जवळ, ज्या ठिकाणी जास्त ट्रॅफिक कोंडी असते. तर ते 19 किलोमीटरचा जे परिसर आहे त्याच्यावर आम्ही आधी काम करतो आहे, जेणेकरून इमिडिएटली आपल्याला एक रिलीफ जे आहे त्या एरियामध्ये देता येते. आणि माझं असं मत आहे की हा सर्व सिस्टम जर आपण एकंदरीत करून राबवला, जे आम्ही राबवणारच आहे, त्याच्याबद्दल काही दोन मत नाही आहे, तर आमच्या खूप मोठ्या प्रमाणावर जे सध्या स्पीड आहे ते वाढेल आणि जे ट्रॅफिक कोंडी आहे ते कमी होतील. याच्याशिवाय आज आम्ही हा पण डिसिजन घेतलेला आहे की जे एकंदरीत एरिया आहे त्या सर्व आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कंप्लीट परिसर जे आहे ते कॅमेरा खाली आणायचे आहे. आणि हा सर्व जे परिसर आहे ते कमांड कंट्रोल सेंटरद्वारे पिंपरी चिंचवड पोलीस ऑफिस इथून मॅनेज केला जातील. आम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठे रेड झोन झाला आहे, कुठे ट्रॅफिक कोंडी झालेली आहे, कुठे कोणती गाडी बंद पडलेली आहे, तर या ठिकाणी सर्व कमांड कंट्रोलद्वारे आम्हाला दिसेल आणि इमिडिएटली आम्ही त्याच्यावर करेक्टिव्ह मेजर घेऊ शकतो. तर या पद्धतीने आम्ही हा सर्व जे ट्रॅफिकचा विषय आहे ते सोडवण्यासाठी कोऑर्डिनेशनने सर्व काम करणार आहोत. एकंदरीत 500 किलोमीटरचे रस्ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत कंप्लीट परिसरामध्ये आणि हे 500 किलोमीटरचे सर्व रस्ते स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सोबत जे लोकांचे मुवमेंटसाठी एक खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. मागचे 2 महिन्यामध्ये मात्र माझी माहितीप्रमाणे 29 लोकांचे आयुष गेले आहे, कारण आपल्या रस्त्यावर लोकांना चालायची जागा नाही आहे.
आणि ग्रामीण भागात ह्या चाकण इंडस्ट्रियल बेल्टमध्ये बरेचसे लोक स्पेशली लेबर क्लास जे आहे ते एक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जे आहे ते चालून जातात आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोकांचे ॲक्सिडेंट होतात आणि अनफॉर्च्युनेटली मृत्यू पण होते. तर आम्ही सर्व आता रस्त्याचा विकास करताना स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजची व्यवस्था तर करतोच आहे, त्याच्यासोबत तिथे पाथवे सुद्धा निर्माण करतो आहे, जेणेकरून लोकांना चालण्याची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे, ट्रॅफिक जेब्रा क्रॉसिंग सुद्धा असली पाहिजे. आणि एक महत्त्वपूर्ण जी गोष्टी आहे की स्पेशली आमच्या नॅशनल हायवेवर कुठल्याही प्रकारचा डिवायडर ब्रेक नाही केला पाहिजे. लोकांनी आपली सोयीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी डिवायडर तोडून टाकला आहे आणि तिथून ते युटर्न घेतात. त्याच्यामध्ये काही ठिकाणी महापालिकेने पण केलं आहे. आम्ही नॅशनल हायवेला स्पष्ट डायरेक्शन दिलेलं आहे. आपले क्रायटेरियाप्रमाणे कुठल्याही प्रकारचा डिवायडर तुटला नाही पाहिजे, कंटिन्युअस डिवायडर असला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी तोडलेलं आहे ते परत टाकावा आणि हा जे डिवायडर तोडल्यामुळे जे ट्रॅफिक कोंडी होते ते आपले कमी झाले पाहिजे. तर ते डिवायडरसुद्धा आम्ही आता परिपूर्ण करून घेऊ. ज्या ज्या लोकांनी मध्ये केलेलं आहे त्या ठिकाणी हा विषय आमचा संपून जातील आणि त्याच्यामुळे सुद्धा ट्रॅफिकमध्ये खूप रिलीफ मिळेल. सर्व लोकांना वाटते की 2 किलोमीटर पुढे कशाला जायचे, आपण इथूनच युटर्न घेऊ ना, पण कोणालाही समजत नाही की ते 2 किलोमीटर पुढे जायचे नाही, म्हणून आपण मागे जे आहे ते अजून 2 तासाची लाईन लावून घेतो आहे. तर ते सर्व जे जनता आहे त्यांना पण समजणं आवश्यक आहे की जे सर्व सिस्टम असतात ते सिस्टम खूप म्हणजे पॉलिसी डिसाईड केल्यानंतर केले जातात. तर त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं व्यवस्थित तर आपली इव्हेंच्युअली जे वेळ आहे ते वाचणारच आहे. तर या पद्धतीने आमची या सर्व प्लॅनिंग केली आहे. पॉवर ट्रान्समिशनबद्दल सुद्धा एक मोठा विषय आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ट्रिपिंग होते आणि लोड शेडिंग पण होते. आणि त्याच्याबद्दल जेव्हा आम्ही MSEDCLचे ट्रान्समिशनचे चीफ इंजिनियरला विचारलं तर त्याचं असं मत होतं की त्याला राईट ऑफ वे मिळत नाही आणि त्याला जागा पण मिळत नाही आहे त्याचे ट्रान्सफॉर्मर आणि बाकी गोष्टी उभे करायला. तर आता आम्ही शासनाकडून मंजुरी घेतलेली आहे, आम्हाला मंजुरी पण आलेली आहे की MIDC परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा पाहिजे ट्रान्सफॉर्मर उभा करण्याकरिता किंवा अजून काही व्यवस्था उभा करण्याकरिता तर ते आम्हाला सर्व परमिशन मिळालेली आहे. तर याच्यामध्ये हे काम आमचं आता चालू आहे. 31 ऑगस्टपर्यंत ते काम संपतील. त्याच्यामुळे जे ट्रिपिंगचा जे विषय आहे ते संपून जातील आणि याच्याशिवाय 31 डिसेंबरपर्यंत आम्ही या पद्धतीने त्या ठिकाणी आता सिस्टम उभा करतो आहे की कुठल्याही प्रकारचा लोड शेडिंग आणि ट्रिपिंग जे आहे ते 31 डिसेंबरनंतर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये होणार नाही आहेत. तर ह्या पद्धतीने आम्ही हे सर्व प्लॅनिंग केलं. आम्हाला माहिती आहे की हा जे प्रॉब्लेम आहे खूप जास्त सिरियस झालेला आहे. आम्हाला हाही माहिती आहे की याच्या आधीसुद्धा खूप कमिट्या निर्माण झालेली आहे आणि त्याचा ज्या पद्धतीने रिझल्ट देण्याची अपेक्षा होती ते झालेलं नाही आहे. आम्ही पण आता थोडासा आम्ही वेगळा करतो आहे. आम्ही जे काही निर्णय घेतो आहे ते बंद चेंबरमध्ये बसून आणि मात्र आमची यंत्रणेला सांगत नाही आहे, ते आम्ही मीडियाद्वारे सर्व लोकांपर्यंत पोहोचवतो आहे, जेणेकरून आमच्यावर पण प्रेशर येतील की कलेक्टरने सांगितलं होता किंवा कमिशनरांनी सांगितलं होतं की तुम्ही या तारीखपर्यंत करणार होतो पण काय झाला त्याचा, आमची यंत्रणेला पण माहिती देतील. तर मीडियाद्वारे आम्हाला सुद्धा तुमच्याकडून हाच एक रिक्वेस्ट राहतील की आपण सुद्धा जे आम्ही आज टाईमलाईन ठरवलेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही कमी पडू आपण आपला फीडबॅक देत जावा. आमची यंत्रणाचं जे काम आहे त्याच्याबद्दल फीडबॅक देत जावा, जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये पण सुधारणा करू आणि सिस्टम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कसा इम्प्लिमेंट केला पाहिजे ते आम्ही इम्प्लिमेंट करून घेऊ. आणि आम्ही हा विश्वास सर्वांना देऊ इच्छितो की टेम्पररी रिलीफ तर आपल्याला मिळतीलच, पण आम्ही जे आमचा लॉंग टर्म प्लॅन तयार करतो 500 किलोमीटरचा त्याच्यामुळे हा कंप्लीट परिसरामध्ये कंप्लीट जे परिस्थिती आहे ते एकदम ट्रान्सफॉर्म होतील. तिथे शहरीसारखी व्यवस्था निर्माण होतील, कारण जे एजन्सीजला आम्ही कामामध्ये लावलेलं आहे त्याने जंगली महाराजसारखे रोड निर्माण केलेले आहे. तर आम्ही बेस्ट लोकांना याच्यामध्ये लावलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही ट्रॅफिक सिम्युलेशनसाठी परफेक्ट एजन्सीजला कामामध्ये लावलेलं आहे. तर आम्ही केवळ आमचा ह्युमन माइंड वापरण्याकरता सायंटिफिक डेटा वापर करून सर्व निर्णय घेतो आहे आणि याचा फायदा नक्की होतील. आता आजच आम्हाला नॅशनल हायवेकडून फोन आला आहे की जे आपला नाशिक फाटापासून जे एलिव्हेटेड कॉरिडॉर होणार होता 8 लेन 28 किलोमीटरचा त्याचा टेंडर ओपन झाला आहे. तर पुढच्या महिन्याला त्याचासुद्धा काम चालू होतील. ते खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण ते कंप्लीट झाल्यानंतर 100% सोल्युशन जे आहे ट्रॅफिक कोंडीचे आपल्याला संपून जातील. पण आता आपल्या त्या भागामध्ये नॅशनल हायवेचं पण काम चालू होतो आहे, MSIDCचं काम पण चालू होतो आहे, रेल्वेचं काम पुढे चालू होणार आहे. तर असं नाही झाला पाहिजे की आम्ही हे सर्व केला आणि त्याचं काम चालू झालं की सर्व व्यवस्था परत झिरोवर आली. तर आम्ही त्या ठिकाणी या पद्धतीने प्लॅनिंग करतो आहे की जेव्हा हे काम चालू होतील त्याच्या आधी ऑल्टरनेट रस्ते, त्याचा सिम्युलेशन रन करणे,
त्याचा मुवमेंट कशा पद्धतीने झाला पाहिजे हे सर्व आम्ही बघून आणि मगच त्या कन्सर्न डिपार्टमेंटला काम चालू करण्याची परमिशन देणार, जेणेकरून असं नाही झाला पाहिजे की आता जे सर्व काम केलं ते जेव्हा त्याचं काम चालू करतील ते परत झिरोवर येतील. तर या पद्धतीने हा आम्ही एकंदरीत आमचा प्लॅनिंग आहे आणि मला विश्वास आहे सर्व यंत्रणा चांगल्या पद्धतीने कामामध्ये लागलेले आहे आणि आपल्याला येणाऱ्या 15 दिवसापासूनच याच्यामध्ये रिझल्ट दिसेल. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टबद्दल इथे चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये एक अत्युत्कृष्ट कोऑर्डिनेशन सगळे एजन्सीचे मध्ये होईल ते आजच्या मीटिंगमध्ये एन्श्युअर झालं. बरीच गोष्ट आहे ज्याचा आपल्याला लॉंग टर्म रिपरकशन असतो, जसं लँड एक्विजिशन आहे, कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे ते लँड एक्विजिशन, तिथे काही अपोज असतो, लॉ अँड ऑर्डर इश्यू असतो, त्याच्यामध्ये पोलीस चा बंदोबस्त लागतो. आता जसं हायवेचे याच्याबद्दल जे वेगवेगळे तिथे डिवायडर्सचे ब्रेक झालेले आहेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, ट्रॅफिकची स्पीड कमी होतो, फॅटॅलिटी वाढते आणि त्याचबरोबर लोकांना उलटा डायरेक्शनमध्ये ड्राईव्ह करायची टेंडन्सी वाढते. तर हे सगळे याच्यामध्ये पोलीस आणि बाकी जे संबंधित एजन्सी आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी आहे, MSIDC आहे आणि MIDC होती, तर ते त्यांच्यामध्ये एकदम चांगला याच्या मीटिंगमध्ये समन्वय झाला आणि त्याच्यामध्ये आपण पुढच्या 15 दिवसापासून रिझल्ट जे आहे ते आम्ही दाखवायला सुरुवात करू. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ट्रॅफिकचे इश्यू मान्सूनमध्ये एक मेजर इश्यू झालेला होता. त्याच्यामध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये सगळे एजन्सीजने कमिट केलेलं आहे की जेवढे खड्डे आहेत ते सगळे पूर्णपणे भरले जातील, साईड पट्ट्या आहेत ते कंप्लीट केलं जाईल. त्याचबरोबर जे MIDCची मोकळी जागा आहे ती पार्किंगसाठी ट्रॅफिक ब्रांचला उपलब्ध करून दिलं जात आहे आणि ती जागाचा वापर करून जे रोडवर गाड्या उभा राहत होते ते गाड्या सगळे तिथून ॲब्सोल्यूट झिरो टॉलरन्स हे करून त्यांना तिकडून पार्किंगमध्ये लावण्यात येईल आणि जे नाही लावतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर एन्क्रोचमेंटमध्ये पण आम्ही दोघे आज मिळून ठरवलं की एन्क्रोचमेंट रिमूव्हल स्पेशली ह्या एरियाच्या त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त इमिडिएटली आम्ही देऊ. ज्या एजन्सीला MIDC असेल त्यांना काय एन्क्रोचमेंट काढायचं आहे आणि MSIDC आहे, MSIDC आहे, NHI आहे, जे कोणी एजन्सी आहे ज्यांना कुठला एन्क्रोचमेंट काढायचं आहे ज्याच्यामुळे ट्रॅफिकचा फ्लो जे आहे ते स्मूथ आणि व्यवस्थित होईल ते आम्ही इमिडिएटली देतोय. आज जर संबंधित एजन्सीने आम्हाला ॲप्लिकेशन दिली तर त्यांना आम्ही परवा फुल मॅनपॉवर उपलब्ध करून देणार आहे, ज्याच्यामुळे हे सगळे जे इश्यूज आहेत ज्याच्यामुळे आपला ट्रॅफिकच्या फ्लोच्या जे स्पीड आहे ते कमी झालेलं आहे ते आपल्याला वाढवता येईल. त्याच्या व्यतिरिक्त लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्मचे पण सगळे डिस्कशन झाले. एक AI चा वापर करून त्याची प्रॉपर ट्रॅफिक मॉडेलिंग करून आणि त्यामध्ये कसं डिस्ट्रीब्युशन करता येईल त्याबद्दल पण चर्चा झाली. तसेच जे बाकी काही रोड्स आहेत जे जवळपास कंप्लीट झालेले आहेत आणि थोडा त्याच्यामध्ये काम राहिलेलं आहे त्यांना स्पीडअप करण्याच्या, लँड एक्विजिशन लवकर करून घेण्याचा आदेश कलेक्टर साहेबांना त्यांचे संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी पण दिलेला आहे. तर एकंदरीत हे सगळे मीटिंगचे आज पॉझिटिव्ह परिणाम दिसून येत आहे. हे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये इमिडिएटली ट्रॅफिक चे फ्लो पासून सुरू होऊन बाकी इन्फ्रास्ट्रक्चरचे जी कंडिशन आहे चाकणमाडुंगे MIDC याच्यामध्ये त्याच्यावर पण फार वेगाने पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, V-Status न्यूज, पुणे, महाराष्ट्र.